तारीख 7 जानेवारी पुण्यातील येरवडा परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. WNS कंपनीत अकाउंट्समध्ये काम करणाऱ्या सुधा शंकर कोदारे, तिचं वय 28, यांची त्यांच्या सहकार्याने यानी की कृष्णा कनोजा याने कंपनीच्या पार्किंगमध्ये भर दिवसाच्या पुणे वार करून त्याची हत्या केली. तर हत्या का केली आपण या व्हिडिओमधनं पाहणार आहोत. तर मित्रांनो, नमस्कार, मी किशोर चव्हाण आणि आपण पाहताय आपलं मराठी यूट्यूब चॅनल. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. आपल्याला टार्गेट पण अचीव करायचं आहे. पीडित व्यक्तीची बाजू समजावून घेऊया. सुधा कोदारी कोण होती? सुधा कोदारी एक कंपनीच्या अकाउंट्स विभागात WNS कंपनीच्या अकाउंट विभागात काम करणारी एक महिला कर्मचारी होती. त्याने त्यांच्या वडिलांच्या उपचारासाठी कृष्णा यांच्याकडून 4 लाख रुपये काहीतरी उसने घेतले असल्याचे सांगितले जाते. मात्र जेव्हा कृष्णा यांनी त्यांना पैसे परत मागितले तेव्हा त्यांच्यात एक वाद निर्माण झाला आणि हाच वाद पुढे जाऊन त्या हल्ल्याचे कारण ठरल्याचे सांगितले जात आहे. तर आरोपी हा कोण होता आपण येथे समजून घेऊया. तर कृष्णा सत्यनारायण कनोजा, जो सुधाचा सहकारी होता, जो त्याच WNS कंपनीमध्ये काम करणारा होता आणि सुताला आपल्या वडिलांच्या शुभदाने त्यांच्याकडनं आपल्या वडिलांच्या आजारपणाच्या नावाखाली 4 लाख रुपये उसने घेतले. आणि कृष्णा यांनी तिच्या मूळ गावी गेला. ती खोटं बोलते का खरं बोलते हे तपासण्यासाठी त्यांच्या वडिलांच्या आजाराबाबत चौकशी केली असता तिचे तिचे म्हणणे खोटे असल्याचे त्याला आढळून आले. आणि तिचे म्हणणे खोटे असल्याचे त्याला आढळून आल्यामुळे त्यामुळे तो संतप्त झाला आणि संतप्त होऊन त्याने तो पैसे परत मागितला, तो खोटं बोलल्यामुळे. आणि ते परत पैसे देण्यास नकार देण्यात आला. त्यामुळे त्यांची नाराजी वाढली आणि शेवटी हिंसाचार घडला. संध्याकाळी हिंसाचार कसा घडला आणि कुठे घडला? संध्याकाळी 6:30 वाजता शुभदा ऑफिसमधनं बाहेर पडत होती. बाहेर पडत असताना कृष्णा यांनी त्याला पार्किंगमध्ये रोखले आणि त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. यानंतर कृष्णा यांनी शुभदा यांच्यावर चाकूने वार केले व त्याचवेळी बरेच लोक तिथे उपस्थित होते. थोडीफार गर्दी होती तिथे, परंतु कोणीही त्याला रोखले नाही आणि कोणीही त्याला रोखण्यासाठी हस्तक्षेप केला नाहीये. शुभदाला तातडीने वार केल्यानंतर दारातील ती पडली आणि शुभदाला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. तर येरवडा पोलिसांनी कृष्णा यांना घटनास्थळावरून अटक केली. त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या MNS विविध कलमांखाली आणि शस्त्र अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या घटनेने विशेषतः प्रत्यक्षदर्शीच्या निष्क्रियतेमुळे सोशल मीडियावर आणि स्थानिक बातम्यांमध्ये मोठा गदारोळ निर्माण झालेला आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता, जो की इथे आहे. लोकांनी अशा घटना टाळण्यासाठी कार्यालयीन ठिकाणी अधिक चांगली संघर्ष निवारण यंत्रणा आणि सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. ही घटना आर्थिक वादामुळे घडलेल्या गंभीर परिणामाचे उदाहरण आहे. आता यात चूक कोणाची आहे? तुम्ही नक्की कमेंटमध्ये आम्हाला कळवा. आणि अशा वादांचे निराकरण करण्यासाठी कंपन्यांमध्ये व्यावसायिक मध्यस्थांची गरज आहे. आणि या घटनेने सामाजिक जबाबदारी आणि प्रत्यक्षदर्शीच्या वर्तन यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांची भूमिका आणि शिक्षण यावर चर्चा सुरू झाली आहे. पुण्यातील ही घटना वैयक्तिक वाद,
व्यावसायिक ठिकाणी अशा प्रकारे गंभीर स्वरूप धारण करू शकतो, याचा एक हा धडा आहे. आणि या घटनेमुळे आर्थिक जबाबदारी आणि समाजाच्या प्रक्रियेवर विचारमंथन सुरू व्हावे, ही स्थिती काही लोकांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपणाला ऐकण्यामध्ये कसा वाटला आणि आपल्याला या व्हिडिओतून नक्की काय समजून आले, हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि Facebook पेजवर जर असाल, तर Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका.